हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच गावदेवी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मातेला वंदन करून तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून निश्चितच आम्ही आज या स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत. उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू व आमच्या प्रमुख मान्यवरांचं आम्ही खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण क्रिकेटचा एक जबरदस्त बिग शो पाहणार आहोत. झुंजार मित्रमंडळ कोलशेत आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. पहिला सामना आपल्या भेटीस येईल. उद्घाटनपर सामना भाव्या 11 वाघबिल आणि ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड दोन्ही टीम आपण खेळपट्टीवर दुतर्फा लाईनअप करायचं आहे. मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. बळीराम पाटील साहेब अध्यक्ष वरचागाव ग्रामस्थ मंडळ कोलशेत आपलं हार्दिक स्वागत आहे. चंद्रकांत देसले साहेब आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वासुदेवजी शेळके आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धनंजय पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमलाकर पाटील साहेब आपलं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. रामचंद्र पाटील साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मेघनाथ घरत आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही टीम आपण खेळपट्टीवर लाईनअप करायचं आहे. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते एसटीचं पूजन केलं जाईल. वेलकम मनीष पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. थोड्याच वेळात मान्यवरांच्या शुभ हस्ते हा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अभूतपूर्व असा हा क्रिकेटचा आज मनीष पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनीष पाटील तुम्हाला लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर मनीष पाटील. दोन्ही टीम खेळपट्टीवर लवकरात लवकर लाईनअप करायचं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय दैदिप्यमान हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला कोलशेत नगरीमध्ये बघायला मिळेल. चला दोन्ही टीम लवकरात लवकर लाईनअप करायचं आहे. स्वर्गीय दामोदर शेळके क्रीडानगरी कोलशेतच्या ह्या ऐतिहासिक ग्राउंडवर हा क्रिकेटचा बिग शो आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सुप्रभात सर्वांना, सस्नेह नमस्कार. बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा 62 वर्ष अभिमानाची झुंजार मित्रमंडळ कोलशेत चे आपल्याला बघायला मिळतात. वेलकम नवीन शेळके साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला तन मन धन अर्पित केलेलं आहे, लाख मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि मनापासून आभार व्यक्त करतोय. झुंजार मित्रमंडळ कोलशेतच्या वतीने एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय रुबाबदार आपल्याला आयोजन बघायला मिळेल. मोठ्या संख्येने आज मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम क्रिकेटची देवता एसटीचं पूजन त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. ज्या मातीमध्ये आपण खेळणार आहोत त्या मातीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाईल. हा क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळेल. आज मोठ्या संख्येने मान्यवर हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
मान्यवरांच्या शुभ हस्ते निश्चितच सर्वप्रथम एसटीचं पूजन केलं जाईल. दोन्ही टीम आपण लाईनअप करायचं आहे. जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला ही बघायला मिळेल. 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आज एकूण 8 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. एक से बढ़कर एक सुपर डुपर टीम आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. भाव्य 11 वाघबिल, ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड, गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम, पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा, ड्रीम 11 माजिवडा, सत्याई मुघरपाडा, उत्तन बॉईज उत्तन, SD केवणी अशा 8 टीम इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते एसटीचं हे पूजन केलं जात आहे. न भूतो न भविष्यती असा दर्जेदार क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा स्वर्गीय दामोदर शेळके क्रीडानगरीवर आपल्याला बघायला मिळते. लाजवाब आयोजन बघायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एसटीला पुष्पहार अर्पण केला जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. पाहू शकता मेघनाथ घरत हे एसटीचं पूजन करताना. श्रीकृष्ण कोलशेत या संघाचे आधारस्तंभ सर्वेसर्वा त्यांच्या शुभ हस्ते हे एसटीचं पूजन कित्येक मान्यवरांना आपण पाहतोय. चंद्रकांत देसले साहेब, वासुदेव शेळके, धनंजय पाटील, कमलाकर पाटील, बलिराम पाटील अध्यक्ष वरचा गाव ग्रामस्थ मंडळ कोलशेत, मेघनाथ घरत. त्यानंतर इतर मान्यवरांना आपण पाहतोय. पहिला सामना निश्चितच श्रीफल वाढवला जाते. गणपती बाप्पा मंगळमूर्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते निश्चितच रामचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवण्यात आलेले आहे. त्यानंतर धनंजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जाईल. मित्रांनो, हा उद्घाटन सोहळा आहे. झुंजार मित्रमंडळ कोलशेत भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. चंद्रकांत देसले साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जातोय. त्यानंतर ज्यांचा आज वाढदिवस आहे मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जातोय. कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवण्यात आलेले आहे. अनेक मान्यवर आज उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभलेले आहेत. मान्यवर आता दुसऱ्या एंड कडे वळणार आहेत आणि त्या एंडचं देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन केलं जाईल. दुसऱ्या एंडला जे एसटी आहेत त्यांचं देखील पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते केले जाईल. आणि खऱ्या अर्थाने आजपासून झुंजार मित्रमंडळ कोलशेत आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2024 ला प्रारंभ होणार आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. भरघोस बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा. बलिराम पाटील साहेब अध्यक्ष वरचा गाव ग्रामस्थ मंडळ कोलशेत त्यांच्या शुभ हस्ते एसटीला पुष्पहार अर्पण केला जातोय. ऑन स्क्रीन तुम्ही टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता. एसटीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना जबरदस्त क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये
या दोन संघांमध्ये बघायला मिळेल. मित्रांनो, आपण हा उद्घाटन सोहळा पाहतात. निश्चितच बळीराम पाटील साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीफल वाढवायचे आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडताना विलास चाचकर साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवण्यात आलेले आहे. फटाक्यांची आतिषबाजी, दमदार आयोजन, क्रिकेटचा घमासान आपल्याला बघायला मिळेल. स्वर्गीय दामोदर शेळके क्रीडानगरी कोलशेतच्या ह्या ग्राउंडवर क्रिकेटची मायाजाल नगरी कोलशेत नगरीवर आपल्याला निश्चितच हा क्रिकेटचा बिग शो बघायला मिळेल. भाव्य 11 वाघबिल टीमचे संघनायक देखील श्रीफल वाढवताना पाहू शकता. भाया पाटील, यस भाया पाटील, अतिशय फेमस नेम भाव्या पाटील. भाया पाटील नवीन शेळके साहेबांना देखील मी विनंती करणार आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले, त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जातोय. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवण्यात आलेला आहे. तर निश्चितच भारताचे आन बान शान भारतीय राष्ट्रगीताला आपण मान वंदना देणार आहोत. सर्वांना मी विनंती करतो, आपण सावधान अवस्थेमध्ये उभं राहायचं आहे. ज्याने डोळ्यांवर डार्क गॉगल प्रदान केले असतील ते काढायचे आहेत. डोक्यावरची टोपी रिमूव्ह करायची आहे. मी 3 पर्यंत मोजणार आहे, तेव्हा निश्चितच राष्ट्रगीताचे धून आपल्या समोर डीजे मॅन हे सादर करतील. पुन्हा एकदा जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय, आपण भारतीय राष्ट्रगीताला मानवंदना सलामी देणार आहोत. सर्वांना विनंती करतोय, आपण उभे राहायचंय. लाईनअप करायचंय. बघा, दोन्ही टीम आपण खेळपट्टीवर लाईनअप करायचं आहे. मान्यवांना विनंती करतो, आपण एस्टनच्या मागे लाईनअप करा प्लीज. विकेट किपर, कारण कॅमेरा समोर आहे, कॅमेरा समोर आहे, लक्षात घ्या. मान्यवांना विनंती करतो, आपण सर्वप्रथम टॉस केला जातो. यस, त्यानंतर निश्चितच आपण राष्ट्रगीताला मानवंदना देणार आहोत. यू आकारामध्ये आपण उभं राहायचंय. यस, सर्व मान्यवर मधोमध राहतील. एका बाजूला भाव्य 11 वाघबिल टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, ज्याने डार्क गॉगल प्रदान केले असतील ते काढायचे आहेत. टोपी देखील आपली रिमूव्ह करायची आहे. 3, 2, 1. We
भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम. तर निश्चितच मी मान्यवरांना विनंती करते, पुनश्च एकदा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुनश्च एकदा आपलं कोलशेत नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल ऑफ यू, वेलकम टू एव्हरीबडी. झुंजार मित्रमंडळ कोलशेत आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2024 हे आपल्याला बघायला मिळेल. पहिला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल भाव्य 11 वाघबिल आणि ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड. एक लक्षात घ्यायचं आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहील, याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. जो संघ वेळेवर उपस्थित इथे झाला नाही तर त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 3 धावांची पॅनल्टी असेल, याची नोंद घ्यायची आहे. पुनश्च एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जबरदस्त क्रिकेटचा हा बिग शो आपल्याला बघायला मिळेल. प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय लाजवाब आयोजन झुंजार मित्रमंडळ कोलशेत यांच्या वतीने भव्य आणि दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. चला तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आणि एक विशेष सूचना आहे, 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा वेळ असेल. 3 षटकही तुमची 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालीच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणावा लागेल. जर तिसऱ्या षटकासाठी तुम्ही 16 मिनिटे घेतली तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका. बक्षिसांचं वर्ष असलेली स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्याला बघायला मिळते. खूप सारी मेहनत घेताना निश्चितच पाहतो आपण जितू शेळके प्राऊड ऑफ कोलशेत, त्यानंतर ओमकार पाटील, यतीन ठाकूर, आकाश शेळके आणि त्यांचे निश्चितच पाहतो आपण सागर शेळके देखील खूप मेहनत घेताना. साहिल शेळके, ओमकार शेळके, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका, कारण उद्घाटनाला खूप उशीर झालेला आहे. साहिल शेळके आणि ओमकार शेळके दोन बंधू आहेत. दोघांची उंची आणि बॉडी सेम आहे. आपले देखील हार्दिक स्वागत. वेलकम नवीन शेळके साहेब, आपले देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धमाकेदार आयोजन. आज मान्यवरांच्या अक्षरशः मांदियाळी बघायला मिळते. क्रिकेटची रंगत मान्यवरांच्या संगत निश्चितच मोठ्या संख्येने आज पाहुणे आम्हाला लाभलेले आहेत उद्घाटनासाठी. खूप सुंदर मैदान आहे. प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय हनुमंत शेळके स्टँड, त्यानंतर पाहतोय फार्म हाऊस ग्रुप अँड मॅक्स ऑटो केअर स्टँड बघायला मिळतोय. कुणाल प्रकाश शेळके स्पॉन्सर्ड पाहतो आपण प्रेक्षक स्टँड आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील प्रेक्षक स्टँड देखील आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. बघा भारतीय वेळेनुसार बरोबर घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत. खूप उशीर झालेला आहे.
बघा जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर षटकं तुमची कपात केली जातील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. बघा चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एक विशेष सूचना आहे. झुंजार मित्रमंडळ कोलशेत कला क्रीडा सेवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य आपण पाहतोय. सन्मान नात्यांचा, सन्मान विश्वासाचा, सन्मान आपुलकीचा, सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान दिलदारपणाचा, सन्मान झुंजार खेळाडू वृत्तीचा. जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. ब्रह्मांड स्पोर्ट्स ओमकार पाटील आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा जे काही डिक्लेअर झोन आहेत त्याविषयी तुम्हाला पंच माहिती देतील आणि मी देखील इथून निश्चितच तुम्हाला त्याविषयी माहिती देईन. बघा मैदानाच्या आतमध्ये एक झाड आहे, गुलमोहराचं झाड आहे. त्या झाडाला जर चेंडू लागून आतमध्ये आला तर तुम्हाला पळून धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याला लागून जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर षटकार दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि झाडाला लागून जर आपण झेल टिपण्याचा प्रयत्न केला तर तो झेल दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. लेग साइडला जो झाड आहे त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर 6 षटकार दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि डिक्लेअर झोन आहेत तिथे निश्चितच इस्टनच्या मागे चेंडू गेला तर एक धाव डिक्लेअर ही दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला ओमकार पाटील लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. कुणाल शेळके दुसरे पंच. आमची टेक्निकल टीम दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. NST लाईव्ह आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. DJ यश आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज एकूण 8 संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इथे वेळेवर रिपोर्ट करायचा आहे. पहिला सामना भावे 11 वाघबिल वर्सेस ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड असा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उद्घाटनपर सामना बघायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना असेल गावदेवी बाळकुम आणि त्यांच्या विरोधात खेळताना पोषमात्रा भाईंदरपाडा. तिसरी लढत असेल ड्रीम 11 माजिवडा आणि सत्याई मोगरपाडा. त्यानंतर उत्तम बॉईज वर्सेस SD केवनी. आपण वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे. जो संघ उशिराने इथे रिपोर्ट करेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. वाघबिल संघाचा जर राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर तर तुमच्या संघाला पेनल्टी घोषित केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. कारण आपण प्रोफेशनल क्रिकेट मित्रांनो खेळतायत. सलामीची जोडी खेळपट्टीवर कुमकेश आणि साहिल. मोठं नाव आहे कुमकेश. कमी उंचीचा खेळाडू.
पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता बॅटर. कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही, धोका नाही. एक धाव निश्चितच घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला निर्धाव. वेलकम राहुल गिरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त समालोचक आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय सचिन. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर कुमकेश. राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅट नॉन साइडला टर्न केलेले. चेंडू अतिशय वेगाने चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट. हॅलो. धावसंख्येचा शुभारंभ करतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू होता. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. गोलंदाज सचिन याने निश्चितच पाहतोय. धावसंख्या धावपलकावर 5. पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. बॉलिंग मार्कवर मध्यम गती मीडियम पेसर बॉलर. फुलटॉस चेंडू होता. फ्लिक केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. नाही थांबणार. अजून एक अप्रतिम चौकार. आणि धावसंख्या वाढते. धावपलकर 9. पुन्हा एकदा सचिन स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. डीप मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कुमकेश पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावपलकर 11. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर पेश करताना कुमकेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला बॅटर कुमकेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकर 17. पहिल्या षटकामध्ये आक्रमण हल्ला बोल बॅटिंग करतोय कुमकेश. अक्षरशः तुटून पडलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकातील 17 धावा धावपलकर. आत्ता व्यासपीठावर शुभ आगमन झालेले इम्तियाज भाई खान, आपका हार्दिक स्वागत आहे. मुन्नाभाई पटेल आपले देखील मी खूप खूप. मुन्नाभाई खान आपले देखील हार्दिक स्वागत. चेंडू मात्र अतिशय चांगला लॉफ्टेड शॉट. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गुड शॉट.
आहे आपलं सहर्ष स्वागत आहे झुंजार मित्रमंडळ कोलशेत आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये। पंकज सज्ज होते बॉलिंग मार्क पर, समय के बारे में सहयोग करना है प्लीज। चांगला फटका, स्ट्रेट फटका खेळलेला आहे, डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावांसाठी झन्नाटेदार षटकार। कुमकेश आणि साहिल ही जोडगोळी खेळपट्टीवर। पुन्हा एकदा पंकज वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक लॉफ्ट केलेला आहे, लॉंग ऑन सीमर दक्ष होता क्षेत्ररक्षक, पण फ्रीड बॉल होता, त्यामुळे निश्चितच जीवनदान बॅटरला मिळालेला आहे। 2 धावा पूर्ण करतोय, धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। असं वाटते पहिला सामना प्रेक्षकांना हाय स्कोरिंगचा सामना बघायला मिळतोय की काय। 40 धावा, कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही। कुमकेश आणि साहिल ही जोडी खेळपट्टीवर जबरदस्त दर्जेदार क्रिकेट खेळाचं प्रदर्शन करताना। पुन्हा एकदा पंकज राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेश्वर, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 41, 41 विदाउट लॉस, बिना कोई विकेट खोए 41 रन। जबरदस्त सुरुवात करून देताना 2 बॅटर खेळपट्टीवर अक्षरशः तुटून पडलेले आहेत। पुन्हा एकदा सज्ज होताना पंकज वळतोय, फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय। बॅकफुटला जात असताना कट केलेला, स्क्वेअर ऑफ द विकेट, फक्त एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे। सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 42। काय फलंदाजी बघायला मिळते, असं वाटते की 70+ धाबा धावपलकावर बघायला मिळतील का। कुमकेश तुफानी फटकेबाजी करतोय आणि साहिल देखील त्या जोमाने आणि त्या ताकदीने तो देखील अक्षरशः तुटून पडलेला आहे। पुन्हा एकदा पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जात असताना पंच केलेला चेंडूला, कव्हर बाउंड्री सीमारेषे पलीकडे चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार, क्लासिकल शॉट, 4 रन्स।
समाप्तीनंतर बिनबाद 46 अशी धावपळकावर आपण पाहतोय. यानंतर गावदेवी बाळकुम आणि पोस्ट मात्रा भाईंदरपाडा दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. बघा मिड इनिंग नंतर लगेचच आम्ही टॉस करणार आहोत. जो संघ उशिराने ते येईल त्याला 3 धावांची पेनल्टी ही दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. रवी यादव तिसऱ्या षटकाला निश्चितच सुरुवात करताना झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. पहिला बॅटर बाद होतोय. हार्दिक स्वागत आहे. जयवंत पाटील आपले देखील दैवत पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि मी आपणास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम. पुल केलेलं आहे पण चेंडू निश्चितच झाडावर आदळला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 2 धावा पूर्ण करते बॅटर भाया पाटील, कॅप्टन आहे संघाचा. हितेन पाटील मॅनेजर आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय चांगला चेंडू होता. फसवा चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, वेग कमी केला होता. फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. फलंदाजाला ओळखून रीड करून हा चेंडू टाकला होता गोलंदाज रवी यादव याने. पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चेंडू मात्र निश्चितच स्वेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव ऍड केली जाईल धावपळकावर. धावसंख्या वाढते 49. 49ला 1 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय रवी यादव. सामोर जाईल बॅटर सलामीवीर भाया पाटील. स्विच हिटचा फटका. स्वीट शॉट खेळलेला आहे. आउट ऑफ द पार्क. फ्लॅट 6. स्विच हिटचा फटका. जबरदस्त फ्लॅट 6 आपल्याला बघायला मिळाला. दे घुमा के. जबरदस्त फटका भाया पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना पाहतोय. स्कोरबोर्डवर 55. लॉस ऑफ 1 विकेट. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 मारा लेकिन सॉलिड मारा. पुन्हा एकदा सज्ज होते रवी यादव. चांगला खरपूस समाचार घेतला जातोय. सुरुवातीला सचिन ज्याने 21 धाबा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पंकजने धाबा खर्च केल्या 25. रवी यादव तिसरे षटक हाताळतोय. साइड चेंज करताना राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेले आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय डीप मिड विकेट वरून. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी यस नो डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धावबाद स्वरूपामध्ये कुमकेश बाद होतोय.
धावसंख्या धावपलकर 56 असताना दुसरा गडी गमावलेला आहे. फक्त हलक्या त्याने स्लाइस केला होता चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये फक्त एकच धाव मिळेल. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 57. 2 गड्यांच्या मोबदल्यात खूप जबरदस्त धावगती बघायला मिळते. नाणेफेक गमावल्यानंतर भाव्या 11 वाघबिल या संघाची टॉस करण्यासाठी लवकरात लवकर कॅप्टन आपण या. गावदेवी बाळकुम आणि पोष मात्रा भाईंदरपाडा. वेळेसंदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. जे आम्हाला ऐकत असतील पाहत असतील तर लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. जॉय शेवटच्या षटकासाठी 57 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावपलकर जोडल्यात. पुल केलेले पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल सिक्सर. संख्या झपाट्याने वाढते. धावपलकर 63. भाया पाटीलच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. उंच लांबी गाठेल का? कॅच ड्रॉप. चेंडू धरणीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्यावर भाया 2 धावा पूर्ण करतोय. पंचांवर कुठल्याही प्रकारचा आपण दबाव टाकायचा नाही. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कुठल्याही प्रकारचा इंट्रक्शन पंचांना आपण द्यायचा नाही. धावसंख्या वाढते. धावपलकर 65. चांगला आकार येतोय. तुफानी फटकेबाजी. भाया पाटील कॅप्टन नॉक इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. बॅटच्या टोवर लागून चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या धावपलकर 66. 66. 6 वर 6. पुन्हा एकदा सज्ज होतोय जॉय बॉलिंग मार्कवर. दिनेश पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. चांगला फटका ऑफिस टॉस केला होता. एक धाव पूर्ण केले. ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण केल्यात. 2च धावा मिळतील. धावसंख्या वाढते. धावपलकर 68. मी सांगितलं होतं की 70+ धावा निश्चित धावपलकावर बघायला मिळतील. त्याच अनुषंगाने वाटचाल सुरू आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. एक धाव पूर्ण केली आहे. हाय फुलटॉस चेंडू बिमर चेंडूची फेक केली होती गोलंदाजाने. 2 धावा पूर्ण केलेल्या. त्याने एक नो बॉलची धाव म्हणजे एकूण 3 धावा या स्कोर बोर्डवर ऍड केल्या जातील. धावसंख्या वाढते. धावपलकावर 71. 71. लॉस ऑफ 2 विकेट. फ्रीट बॉल होता. स्ट्रेट पटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करताना बॅटर. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 73. चांगला आकार येतोय. शेवटचा चेंडू आहे. टॉस करण्यासाठी गावदेवी बाळकुम आणि पोस्ट मात्रा भाईंदरपाडा. आपण लवकरात लवकर या. दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर यायचे. भाईंदरपाडा वर्सेस बालकुम असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. जॉय सज्ज होते बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर. कुमकेशने 25 धावांची खेळी सादर केली. साहिलने देखील आपल्या संघासाठी 19 धावा जोडल्या. भाया खेळतोय 25 धावांवर. कॅप्टन नॉक इनिंग तो खेळतोय. एक धाव पूर्ण केली आहे. फक्त एक धाव निश्चित पूर्ण केली. ओव्हर थ्रो स्वरूपामध्ये अजून एक धाव जोडली जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल धाव बाद. अशा प्रकारे
धावा जोडलेल्या धावपलकर 75 आणि 76 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी ब्रह्मांड स्पोर्ट्स या संघासमोर. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल. हॅलो हॅलो. मेघनाथ घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. गावदेवी बाळकुम आणि पोषमात्रा भाईंदरपाडा कॉल कोण करणार आहेत? पोषमात्रा भाईंदरपाडा संघ कर्णधार कॉल करणार आहे. छापा असा कॉल होता, छापा झालेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभार. पोषमात्रा भाईंदरपाडा संघ कर्णधार इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूपच छान वाटलं. टॉस जिंकलेली आहे, काय डिसिजन घेशील? फिल्डिंग काय रिझन? चेस करू. मग साधारणतः काही रणनीती माइंडसेट आखलेला आहे? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल गावदेवी बाळकुम या संघाला? कारण एक बलाढ्य संघ ह्या परिसरामध्ये गणला जातोय. 50 मध्ये थांबायचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गावदेवी बाळकुम संघ कर्णधार नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम तुम्हाला बॅटिंग फलंदाजी करावी लागेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरची मॅच आहे, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून खास अपेक्षा ठेवशील? आहेत फिल्डर, सगळेच चांगले खेळणार आहेत. सगळ्यांनी 100% दिला तर चांगला गेम होईल. 62 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत झुंजार मित्रमंडळ कोळशेतला. थोडक्यात या नियोजनाविषयी तुम्ही काय सांगणार? आयोजन तर खूपच सुंदर आहे. कोळशेत गावात खेळायला मजा येते दरवर्षी. प्रेक्षकांना एक टॉप एन्काउंटर सामना बघायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. पोषमात्रा भाईंदरपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे गावदेवी बाळकुम या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. ओव्हर टू यू मिस्टर राहुल गिरी. थैंक यू सो मच मिस्टर जयवंत पाटिल सर. गुड मॉर्निंग. ज़बरदस्त मैच ज़रूर देखने मिलेगा. जबरदस्त आयोजन नियोजन जरूर देखने मिलता हुआ झुंझार क्रीडा मंडल कोलशेत आयोजित भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट पहले दिन का पहला मैच यहाँ पर जरूर देखने मिलता हुआ. और पहले इनिंग के बारे में बात करें तो पहले इनिंग की समाप्ति के बाद यहाँ पर स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 75 रनों का लक्ष्य जरूर दिया है. जीत के लिए 76 रनों का लक्ष्य है.
और जबरदस्त मैच जरूर देखने मिलेगा। 5 ओवरों का मैच खिलाया जा रहा है। एक साइड 4 ओवरों का मैच खिलाया जा रहा है। एक साइड ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड वर्सेस भव्य 11 वाघबिल की टीम आपस में लड़ती नजर आती हुई। सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। आयोजित झुंझार क्रीड़ा मंडल कुलशेत भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट का पहला दिन जरूर यहाँ पर चलता नजर आता हुआ। हमारे साथ साथीदार कमेंटेटर मिस्टर जयवंत पाटिल सर, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। दूसरी इनिंग की शुरुआत जरूर होने जा रही है। दूसरे ओवर की यानी कि पहले ओवर की दूसरी इनिंग की पहली ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज साहिल नजर आते हुए। इस बार देती पहली गेंद पर प्रहार करना चाहते थे, ऐसा हम पर बताते हुए पहली ही गेंद पर बड़ा झटका लगता हुआ पारी समाप्त होती नजर आती हुई। थैंक यू डीजे। और पहली गेंद पर बड़ा यहां पर शॉट खेलने के प्रयास कर रहे थे, बैट और गेंद का संपर्क होता नजर नहीं आता हुआ और पहली गेंद पर एक बड़ा झटका जरूर लगता हुआ यहां पर बल्लेबाज पंकज को जाना पड़ता होगा। और पंकज के बारे में बात करें तो एक बड़े खिलाड़ी के नाम से जाने जाते थे। इस मैदान पर अर्धशतक का खिताब जरूर उन्होंने बनाया, लेकिन आज इस बड़े मंच पर बड़े शॉट खेलने की चाह कर रहे थे। पहली गेंद पर एक बड़ा झटका जरूर नजर आता हुआ। अच्छी कमबैक करते नजर आते हुए गेंदबाज साहिल। और पंकज का जगह लेने के लिए नए बल्लेबाज नजर आते हुए सैफ। इस बार देखिए आगे बढ़कर खेलने की चाह जरूर रख रही थी, वहां पर खिलाड़ी मौजूद आसानी के साथ अपने खाता खुलता नजर आते हुए दोनों ही बल्लेबाज 1 रनों के साथ आगे बढ़ते हुए। बड़ा लक्ष्य जरूर रखा गया, हर एक ओवर में बड़े शॉट खेलने की चाह जरूर रखेंगे यहाँ पर दोनों ही के बल्लेबाज। इस बार देखिए फुल टॉस की गेंद जरूर थी, गेंद निकल कर जाएगी नो मैंस लैंड पे 4 रनों के लिए। थैंक यू विजय। और फुल टॉस की गेंद जरूर यहां पर देखने मिली थी, अंपायर ने थर्ड अंपायर का मांग जरूर किया है। यस, नो बॉल दिया गया है यहां पर। यस, और यानी कि नो बॉल दिया, अगली गेंद पर फ्री हिट का नजारा जरूर देखने मिलेगा। अच्छी गेंदबाजी कर रहे थे, कहीं ना कहीं अपने लाइन तो लेंथ से जरूर भटकते नजर आते हुए। गेंदबाज ऊंचाई ज्यादा थी और नो बॉल का प्रश्न जरूर यहाँ पर देखने मिला। अतिरिक्त यानी कि इस गेंद पर 5 रन जरूर मिले। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, पावरफुल शॉट जरूर जनरेट किया, नो मैंस लैंड में गेंद जाती हुई। जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे गेंद निकलती जाएगी 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 10 रनों पर।
एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज से तैयार होते हुए इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवरी करना चाहते थे, पावरफुल शॉट जनरेट किया, गेंद निकल कर जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। और जबरदस्त प्रहार करते नजर आते हुए बल्लेबाज एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज साहिल तैयार होते हुए इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेल बैठे खिलाड़ी वहां पर मौजूद, जरूर आसानी के साथ यहां पर 1 रन लेने में कामयाब। इस 1 रन की मदद से ओके यस आखिरी गेंद बची है। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 16 रनों पर इस बार देखिए फुल टॉस की गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक खेल बैठे वहां पर खिलाड़ी मौजूद। इस बार खिलाड़ी कोई गलती करने वाले नहीं, एक आसान सा कैच जरूर यहां पर लेते नजर आते हुए, एक और झटका लगता हुआ यहां पर टीम ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड को। थैंक यू विजय। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 16 रनों पर कहीं ना कहीं पहले ओवर थोड़ी महंगे जरूर देखने मिली, तो यहाँ पर अच्छा आयोजन नियोजन जरूर देखने मिलता हुआ, रिव्यू सिस्टम जरूर यहाँ पर रखा गया है, यानी कि एक रिव्यू दोनों ही टीम ले सकती है। सक्सेसफुल हुआ तो आपको फिर एक मौका मिलेगा, अगर रिव्यू गवाए तो एक रिव्यू का मौका जरूर यहाँ पर दिया गया है। ऐसा कुछ टेलीकास्ट जरूर यहाँ पर देखने मिलता हुआ। अब यहाँ से दूसरी ओवर की शुरुआत होने जा रही है। पहले ओवर की बात करें तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 2 विकेट के नुकसान पर 16 रनों पर। अब यहाँ से पावर प्ले का बंधन जरूर खुलता नजर आएगा। पहले ओवर में कहीं ना कहीं गेंदबाज साहिल थोड़े से महंगे जरूर साबित आते हुए, पहली गेंद पर एक बड़ा झटका जरूर लगा था, पंकज की पारी समाप्त हुई थी और उस पारी को कवर करते नजर आते हुए बल्लेबाज जॉय, अब यहाँ से जॉय की पारी जरूर समाप्त होती है। नए बल्लेबाज सैफ एंड कल्पेश की जोड़ी नजर आती हुई। दूसरी ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज भाया, इस बार देखिए अच्छा शॉट जरूर फ्लिक किया, गेंद जाती हुई नो मैंस लैंड में, खिलाड़ी वहां पर मौजूद तो जरूर जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे आसानी के साथ यहाँ पर 2 रन लेने में कामयाब। थोड़ा सा मिसफील्ड जरूर ओवर थ्रो करते नजर आते हुए खिलाड़ी, लेकिन उसका कोई फायदा नहीं उठाएंगे दोनों ही बल्लेबाजी टीम। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 18 रनों पर एक बड़ा लश्कर जरूर यहाँ पर रखा गया है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज भाया, इस बार देखिए फुल टॉस की गेंद थी, सीधे बल्ले से खेला गया शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद। जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे 1 रन से यहाँ पर संतुष्ट होंगे, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। दूसरी ओवर की गेंदबाजी जरूर यहाँ पर देखने मिलती हुई। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, यू विल मिस एंड आई विल हिट, एक बड़ा झटका लगता हुआ पारी की समाप्त होती हुई। थैंक यू डीजे। और बैक टू बैक यहाँ पर झटका जरूर नजर आता हुआ टीम ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड की।
अच्छी पारी की समाप्त जरूर यहाँ पर होती नजर आती हुई, बड़ा शॉट खेलने की चाह कर रहे थे, बैटर और गेंद का संपर्क होता नजर नहीं आता हुआ और गेंदबाज भाया अच्छी गेंदबाजी करते नजर आते हुए और जबरदस्त आयोजन नियोजन जरूर देखने मिलता हुआ आयोजित झुंझार क्रीडा मंडल कुलक्षेत्र भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट 3 दिनों का स्पर्धा जरूर यहाँ पर देखने मिलता हुआ, मान्यवरों का आगमन जरूर नजर आता हुआ। इसी के साथ मान्यवर मिस्टर मनीष पाटिल सर का जरूर आगमन होता नजर आता हुआ, हार्दिक हार्दिक स्वागत। और आज उनका बर्थडे भी, हैप्पी बर्थडे मिस्टर मनीष सर, आपका आगमन करते हैं, स्टेज पर बैठते हैं। इस बार हल्के बल्ले से खेला गया शॉट आसानी के साथ 1 रन जरूर यहां पर लेते नजर आते हैं। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 20 रनों पर। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, बैट और गेंद का कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ, गेंद रहेगी डॉट के रूप में। दूसरी ओवर की गेंदबाजी के बारे में बात करें तो दूसरे ओवर की अभी तक 5 गेंदें हो चुकी है, आखिरी गेंदें जरूर बची नजर आती हुई। अच्छी गेंदबाजी का नजारा जरूर यहाँ पर देखने मिला गेंदबाज भावे के रूप में। इस बार देखिए आगे बढ़कर खेलने की फ्लिक कर रहे थे, गेंद जाती हुई नो मैन लैंड में, जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे गेंद निकल कर जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। थैंक यू विजय। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 24 रनों पर। अब यहां से आखिरी 12 गेंदें बची है, 12 गेंदों पर जीत के लिए 52 रनों का लक्ष्य यहां पर जरूर नजर आता हुआ। कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी का नजारा जरूर देखने मिला, बल्लेबाज को जो पार्टनरशिप की जरूरत थी वो पार्टनरशिप करते नजर नहीं आते हुए यहाँ पर बल्लेबाज तीसरी ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज तनय इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, स्टैंड एंड डिलीवरी शॉट जरूर किया, गेंद में ऊंचाई ज्यादा लंबाई कम, बैक टू बैक यहां पर विकेट गिरता हुआ एक बड़ी पारी की समाप्त होती नजर आती हुई। और अच्छी गेंदबाजी का नजारा जरूर देखने मिलता है। उससे क्या था, मान्यवर मिस्टर कमलाकर मामर सर जरूर हमारे साथ जुड़ते हो, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत। आयोजित झुंझार क्रीड़ा मंडल 2024 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू विजय। थैंक यू विजय। और अच्छी गेंदबाजी जरूर यहाँ पर देखने मिलता हुआ, तने यहाँ पर हैट्रिक पे जरूर नजर आते हुए। और अगर तने यहाँ पर हैट्रिक लेते तो अनिकेत ढाकी की तरफ से 500 रुपए की इनामी राशि जरूर यहाँ पर नजर आती हुई। उसी के साथ सभी मान्यवर हमारे साथ जुड़े हैं, सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। एक डैशिंग पर्सनालिटी मनीष पाटिल सर जरूर नजर आते हुए, आज उनका बर्थडे है और बर्थडे सेलिब्रेशन जरूर यहाँ पर देखने मिलता नजर आएगा। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज, इस बार देखिए पावरफुल शॉट जनरेट किया, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू विजय। इस बार
जबरदस्त प्रहार जरूर देखने मिला। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तनय इस बार प्रहार करना चाहते थे, बैटर गेंद का कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ। इस बार अच्छे कमबैक करते नजर आते हुए गेंदबाज तनय। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तनय। इस बार गेंद पे ऊंचाई काफी ज्यादा, यस हम पर बताते हुए अतिरिक्त एक रन जरूर यहाँ पर मिलता नजर आता हुआ वाइड की मदद से। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 31 रनों पर। कहीं ना कहीं यहाँ पर अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी की नजारा जरूर देखने मिली। टीम भव्य 11 वाघबिल पूरी तरीके से इस मैच को अपने नाम करते नजर आते हुए, दबाव बढ़ाते नजर आते हुए। इस बार देखिए फ्लिक करना चाहते थे, चेंज ऑफ पेस गति परिवर्तन जरूर करते नजर आते हुए गेंदबाज तनय। अच्छी गेंदबाजी जरूर करते नजर आते हुए, अपने हैट्रिक से जरूर चूके जरूर थे, 2 विकेट लेने में कामयाब हुए थे। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 31 रनों पर। तीसरे ओवर की आखिरी गेंद। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, बाहर निकल कर खेलने की चाह जरूर रख रहे थे। इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 31 रनों पर। लंबाई भी काफी ज्यादा, गेंद निकल कर जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू विजय। अब यहां से जबरदस्त परफॉर्मेंस जरूर करते नजर आ रहे हैं। बैटिंग अच्छा देखने जरूर मिला, लेकिन काफी समय के बाद बल्ला नजर आता हुआ इनका खुलता नजर आता हुआ। इस बार देखिए पावरफुल शॉट जनरेट किया, नो मैंस लैंड में गेंद जाती हुई। खिलाड़ी वहां पर मौजूद जरूर थे और आखिरी समय पर कैच जरूर छोड़ते नजर आते हुए। यहाँ पर खिलाड़ी हितेन प्रयास जरूर किया था, आसान कैच नहीं था, मुश्किल कैच जरूर बन सकता था। और अगर कैच पकड़ते तो टूर्नामेंट के एक अच्छे कैच के साझेदार जरूर नजर आते हुए। यहां से आखिरी 2 गेंदें बची है। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, बैटर गेंद का यस हम पर बताते हुए संपर्क जरूर होता हुआ। एक और बड़ा झटका लगता हुआ पारी की समाप्त होती हुई। थैंक यू डीजे। अब यहां से आखिरी गेंदें बची है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार गेंद को जाने जरूर दिया, यस हम पर बताते हुए नो बॉल की गेंद जरूर देखने मिली, यानी कि पिच के पार गेंद जरूर यहां पर देखने मिला। अतिरिक्त 1 रन जरूर बढ़ता नजर आता हुआ। अब यहां से केवल औपचारिकता बची नजर आती हुई। अब यहां से पूरी तरीके से इस मैच को जीतते नजर आते हुए भव्य 11 वाघबिल। कांग्रेचुलेशन टीम एंड हार्ड लक ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड। चलिए नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना। गावदेवी स्पोर्ट्स बालकुम एंड पोस्ट मात्रा भाईंदरपाड़ा टीम, प्लीज बोथ द टीम बी रेडी। और चलते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच के लिए। मैन ऑफ द मैच वन एंड ओनली भाया। यस भाया आपको आना है। मान्यवर आपसे निवेदन है कि आपके शुभ हाथों से यहाँ पर